हे घे तुझं कर सही. मला या चेकवर सही नाही करायची. मला ह्या इन्शुरन्स मधला एकही पैसा नको. काय? का का नकोय तुला? वहिनी अगं का असं करतेयस? तुला कळतंय का? आपण जर त्यांना पैसे दिले तर आपल्या आयुष्यातला सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि आता अचानक तू म्हणतेस पैसे नकोय. अगं पण का? काय प्रॉब्लेम आहे? आपले प्रॉब्लेम पैशांनी नाही हे आले तर सुटणार आहे. जमलं तर यांना परत घेऊन ये ना. आणशील? या इन्शुरन्सच्या पैशांची माझ्या लेखी किंमत 0 आहे. 0 आणि मला नकोय ते पैसे. वहिनी तू हे काय बोलते? इल्युजनरी बोलतीयस खूप. तुला काय प्रॉब्लेम दिसतच नाहीये का? दिसतायत ना. पण मला हे माहितीये की हे जर माझ्या बरोबर असले असते ना तर अशा 100 प्रॉब्लेम्सना मी तोंड देऊ शकले असते. पण आता हेच नाही. ऐक ना वहिनी, ऐक. हे बघ, असं ना इमोशनली विचार करून अजिबात काही होणार नाहीये. तू प्रॅक्टिकली विचार कर. आपण जर त्यांना पैसे दिले नाहीत तर आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. प्लीज वहिनी माझा ऐक, यावर सही कर. हे पैसे घे वहिनी प्लीज. तुला देवाची शपथ आहे. देवाची शपथ. देवाची शपथ. याची यानेच तर केलंय सगळं. जे काही घडलंय ना त्याला हाच जबाबदार आहे. काय कमी केलं मी सांग ना. तुझी भक्ती केली, तुझी पूजा केली, उपास तापास केले, सगळं केलं. त्याचं फळ काय मिळालं मला? चल, तुला मला शिक्षाच द्यायची होती ना. मग ती मलाच द्यायची होती ना. तू यांना का दिलीस? मी जी काही भक्ती केली त्याचे हे फळ दिलंस तू मला. एका निरागस निष्पाप माणसाला घेऊन गेलास. माझ्या 2 मुलीला पोरकं केलंयस तू. कळतंय का तुला? माझा तुझ्यावर ना आता विश्वासच नाहीये कारण तू माझा विश्वासघात केलायस. ऐकतोयस ना तू? विश्वासघात केलायस माझा. मी तुझ्यावर श्रद्धा ठेवली, त्याचं जर हे फळ असेल तर माझ्या लेकी तुझं अस्तित्व 0 आहे. कळतंय तुला? माझ्या लेकी तुझं अस्तित्व 0 आहे. ही अश्विनी आजपासनं तुझ्याशी बोलणार नाही, तुझ्या पुढे काही मागणारही नाही. कारण तू मुळात काही करतच नाही ना. मग काय मागणार मी? तू देव नाहीयेस, दगड आहेस. दगड. कळलं तुला? काही झालं तरी मला यातला एकही पैसा नकोय. कळलं? नकोय मला पैसा. एक काम कर तू, प्रत्येक अजिबात थांबू नकोस. तुला फोन ट्राय करत राहा. हो कर परत कर. नॉट रिचेबल लागतोय. प्रत्येक सारखा फोन ट्राय कर. कधीतरी फोन लागेल ना त्याचा. एंगेज लागतोय. एंगेज लागतोय? प्रत्येक एंगेज लागतोय म्हणजे याचा अर्थ त्याने फोन चालू केलाय. तू एक काम कर, त्याला पुन्हा एकदा फोन ट्राय कर. हा. रिंग वाजतोय. रिंग वाजतोय. प्रत्येक स्पीकर बटा. तुम्ही मी बोलतो. हॅलो कोण बोलताय? तुम्ही कोण बोलताय? हॅलो आमडेकर. हॅलो आमडेकर बोलताय ना?
मी प्रतीक बोलतोय, तुमचा कलिग. हॅलो. ह्याला माझा नंबर कसा मिळाला? अरे एक काम कर, पुन्हा एकदा फोन ट्राय कर. स्विच ऑफ करायच्या आत ट्राय कर पुन्हा एकदा. हॅलो, ह्या नंबरवर फोन करू नका. आंबेडकर, श्रेयस सर गेले. काय? हो, श्रेयस सर इज नो मोर. ते तुमच्याच गावी येत होते तुम्हाला शोधायला. वाटेतच त्यांचा बस ऍक्सिडेंट झाला. मला माहित होतं हे असंच होणार. तो वारंग कोणालाच सोडणार नाही. प्लीज तुम्ही मला फोन करू नका. हो आंबेडकर, असं नका बोलू. वी नीड युअर हेल्प. आम्हीच नाही तर श्रेयस सरांच्या फॅमिलीला सुद्धा तुमच्या मदतीची गरज आहे. आंबेडकर, तुम्ही असा फोन ठेवू नका. मला कळतंय श्रेयस सरांच्या बाबतीत झालं ते खूपच वाईट झालंय, पण मला आणि माझ्या कुटुंबाला जगू द्या प्लीज. हॅलो आंबेडकर, माझं एकदा हॅलो ऐकून- हॅलो. छे! तो आता फोन ऑन करणार नाही. काहीतरी करावं लागेल आता, नाहीतर आहे ना सगळं शून्यावर येऊन जाईल. प्रतीक, पांड्या सर, अहो आपण त्या आंबेडकरशी 1 मिनिट बोललोय ना. मी ना त्याचं लास्ट लोकेशन ट्रेस करायचं ट्राय करतो. म्हणजे कसं आपल्याला काहीतरी हिंट मिळाली ना तर आपल्याला पुढची इन्फॉर्मेशन लगेच मिळेल. काय? अरे यार, तसं आहे तर खूप भारी होईल. तू एक काम कर, तू त्याचं लोकेशन काढण्याचा प्रयत्न कर. तोपर्यंत मी काहीतरी डोकं लावतो. डन. ताई, आपल्याला पैशांची खूप गरज आहे. तू प्लीज थोडं समजून घे. माझ्या अकाउंटमध्ये जे पैसे आले आहेत ना विद्युत, ते मला नको आहेत. तुम्हा लोकांना त्या पैशांचं जे काही करायचंय ते करा. वहिनी, ते पैसे तुझ्या अकाउंटमध्ये आहेत. तू सही केल्याशिवाय काहीच होणार नाही. आपल्याला हे पैसे बँकेत जाऊन कॅश काढावी लागणार आहे ग. प्लीज तू सही कर ना, प्लीज. हो ताई, आणि आपल्याला हा व्यवहार कॅशमध्येच करावा लागणार आहे. आणि असा कुठेही रेकॉर्ड सुद्धा ठेवता येणार नाही. अजूनही तुमचं हेच सुरू आहे? झाला तेवढा तमाशा पुरे नाही. बाई ग, तुला या घरासाठी काही करता येणार नसेल ना तर नको करूस, पण ते आलेलं संकट तरी दूर कर. आई प्लीज, आता उगाच चिडचिड करू नकोस ना. आम्ही बोलतोय ना, आम्ही सांगतोय ना तिला समजावून. थांब तू जरा. वहिनी, हे बघ, मला कळतंय की हे सगळं तुझ्यासाठी किती अवघड आहे, किती डिफिकल्ट आहे. खरंच सगळ्यांनाच अंदाज आहे याचा. पण ते पैसे आपल्याला आणावे लागतील अगं आज. कारण उद्या बँक हॉलिडे, आणि समजा आज नाही आणले आपण ते पैसे तर मग या सगळ्या प्रोसेसमध्ये उगाचच्या उगाच 2 दिवस जातील. हे काम 2 दिवस लांबणीवर पडेल. आणि या 2 दिवसात जर ते गुंडा आले परत तर आपण काय करणार आहोत? काय उत्तरं देणार आहोत त्यांना? शिल्पी, अगं मी पण तेच सांगते ना, तुम्हाला जे काही करायचंय ते करा. मी त्या चेकवर सही नाही करणार. कारण त्या इन्शुरन्सच्या पैशांचा विचार जरी केला ना तरी हे ह्या जगात नाही आहेत याची सारखी जाणीव होते मला. बहिणी, दादा जाता जाता आपली सोय करून गेलाय. त्याच्या कष्टाचे, त्याच्या मेहनतीचे सगळे पैसे त्याने या इन्शुरन्समध्ये घातले होते. आपल्या सगळ्यांना काही प्रॉब्लेम येऊ नये त्याच्या मागे, कुठल्याही संकटांना सामोरं जावं लागू नये म्हणून त्याने ही सगळी व्यवस्था केली होती की नाही? त्याचे हे सगळे कष्ट वाया घालवणार आहेस का तू बहिणी? तू विचार कर ना. त्याला जर हे कळलं की माझ्या फॅमिलीला इतक्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं, या गुंडांना वगैरे फेस करावं लागलं जस्ट बिकॉज तू ही सही केली नाहीस म्हणून, त्याला काय वाटेल? त्याच्या मनाला काय वाटेल याचा थोडा तरी विचार कर ना बहिणी, प्लीज. कदाचित हा एक संकेत असेल, हो की नाही? मला असं वाटतं की तू सही करावीस. याने आपल्या सगळ्यांनाच खूप मोठी मदत होणार आहे. वहिनी, मला असं वाटतं की दादाची सुद्धा हीच इच्छा असेल अगं. ताई, अगं जाणारा माणूस निघून जातो, पण आपल्याला तर जगावं लागतंच ना. आणि आता तुझ्यावर या घराची, मुलींची जबाबदारी आहे. त्यामुळे प्लीज त्यांचा थोडा विचार कर.
आई, तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय ना की मी या चेकवर सही करायला पाहिजे? तुम्ही असं सांगत असाल ना तर मी खरंच करेन सही. पण त्या अगोदर ना तुम्हाला मला एक वचन द्यावं लागेल. माझ्यावर जो तुम्ही राग धरलाय ना तो सोडून द्या ना आई. मी माझ्या माणसांशिवाय नाही राहू शकत. ऑलरेडी यांना मी गमावलंय. आता माझी आई माझ्यापासून नका नाही राहून घेऊ. आई बोला ना हो माझ्याशी, नका ना करू असं. आई वहिनी, आई बोलेल तुझ्याशी, ओके? चल तू सही कर. ये बस. आराम. ताई, सगळं ठीक होईल. तू कसलीही काळजी करू नकोस. वहिनी, तू अजिबात काळजी करू नकोस. मी सगळं ठीक करेन. आपण हे अथॉरिटी लेटर पण मी सोबत घेतले. तर अमाऊंट मोठी आहे त्यामुळे बँकेतून पैसे काढणं सोपं जाईल. अरे बापरे, पण ह्या लेटर शिवाय देणार नाहीत का म्हणजे कॅश? नाही ना, असं काही नाही आहे, पण सेफर साईड आपल्याकडे असलेलं बरं. नाही मग असू दे ना, नको न्यायला. आय मीन मला ना स्टेप्स वाढवायच्या नाही आहेत. इट्स ओके, होईल मॅनेज. बरं मी निघू? निघू म्हणजे? आपण एकत्र नाही जात आहोत का बँकेत? एकत्र कशाला? मी येते, मी करेन मॅनेज. शिल्पी, अमाऊंट खूप मोठी आहे, आपण एकत्र जाऊया. नको, आय मीन मी करीन, मॅनेज करीन, मी होईल ते सगळं. तू जा तुझ्या कामाला, ठीक आहे? डोंट वरी, मी करते. शिल्पी ऐक माझं. हे बघ, तू एकटीने जाणं सेफ नाही आहे. मी तुझ्यासोबत येतो, बँकेतून पैसे काढूया आणि त्या गुंड्यांना पैसे द्यायला पण मी येतो सोबत. त्याचा काही उपयोग होणार नाही. ते गुंडच जर घरी आले तर उगाच मग नंतर बाकीच्या गोष्टी मॅनेज करत बसाव्या लागतील. त्यापेक्षा तू तुझ्या कामाला जा. तसेही गेले बरेच दिवस तू तुझ्या कामावर फोकस करू शकला नाहीयेस. सो तू जा, कामावर लक्ष दे. मी हे सगळं मॅनेज करते. डोंट वरी अबाउट दॅट, ठीक आहे? ठीक आहे, मी कोर्टात जातो. आता सगळं माझ्या मनासारखं घडतंय. आता ही कॅश मी माझ्याकडेच ठेवणार. सगळ्यात आधी जाऊन दाताची काहीतरी सोय करायला पाहिजे खरं तर. तुम्ही घरी येण्याऐवजी हे पैसे माझ्या अकाउंटला येऊन पडले. काय करणार आहे मी या पैशांचं, सांगा ना. मला पैशांची गरज नाहीये हो, तुमची गरज आहे आणि तुम्हीच नाही आहे. हे जग आपल्या दोघांचं होतं ना, आणि तुम्हीच मला एकटीला सोडून गेला. आई नको ना रडूस. ऐक ना, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. आणि ते इन्शुरन्सचे पैसे आले ना की ते सगळे गुंडांना देऊन टाकू, म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तू नको काळजी करूस आई एवढी. तुझे बाबा परत येणार नाहीयेत, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का मग? पैशांमुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो का? नाही ना. आई, मला पण माहित नाही ग, आम्ही कसं जगायचं त्यांच्याशिवाय. तुझ्या बाबांना ना माझ्यापासून ज्याने हिरावून घेतलंय ना,
त्याला मी कधीच सोडणार नाही, त्याला कधीच माफ करणार नाहीये, कारण त्या माणसांमुळे माझ्या मुली पोरक्या झाल्या. काय झालं? कोणाचा फोन होता? ती कीर्तीचा फोन आहे. बोलते मी नंतर तिच्यासोबत. अगं बोल तू, काहीतरी महत्वाचं काम असेल तिचं, जा बोल. नाही, ती पिकनिकचं विचारते ग. मी सांगितलं नाही येणार आहे म्हणून. भाई बाळा, ऐक ना, तुला जर खरंच पिकनिकला जायचं असेल तर तू खरंच जा. तुलाही थोडा चेंज मिळेल. आयुष्यात चेंजही तितकाच महत्वाचा असतो ना, बरं वाटेल तुला म्हणून. नको काही पैशांची वगैरे काळजी करू, आणि तू जा. मी काय सांगते ते खरंच तुला बरं वाटेल, जा तू. नाही ग, माझा मूड जायचा पिकनिकला. नाही जायचंय मला. प्रतीक काय एवढे कॉल करतोय? त्याला काही अर्जंट सांगायचं असेल का? भाई बघा, नको कट करू. खरंच तिला काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल, बोलून की तिच्याशी. आलेच लागेल. अश्विनी, उद्या पाडवा आहे आणि उद्याच्या दिवशी मी तुला भेटू शकत नाही असं नाही होऊ शकत. माझ्या फॅमिलीला अशा परिस्थितीत सोडून मी इकडे नाही राहू शकत. आता बस, आता इथून निघायचं म्हणजे निघायचं. अश्विनी, उद्या मी तुला भेटणार आणि तुझं सौभाग्य तुला परत करून तुला पाडव्याची ओवाळणी दे. शब्द आहे माझा, शब्द. हॅलो प्रतीक, काय झालं? एवढा डेस्परेटली का कॉल केलास? मयुरी, गेस वॉट? अगं त्या आंबेकरचा फोन लागला माझ्याकडून आणि आम्ही ना त्याचं लोकेशनही शोधून काढलंय. आम्ही लवकरात लवकर तिथे जायला निघतोय. प्रतीक ऐक, तू एकटाच चाललायस का? अचानक का चाललायस असा? ती माणसं डेंजर आहेत रे, मला भीती वाटते खूप. काही नाही होणार मयुरी, तू माझी काळजी नको करूस. हे जे श्रेयस सरांवर सगळे आरोप लागलेत ना, सगळे खोटे प्रूफ करूनच मला परत यायचे, आणि त्यासाठी ना मी वाटेल ते करू शकतो मयुरी. प्रतीक, तू किती चांगला आहेस रे. आय एम सो सॉरी, मी तुला चुकीचं समजत होते, वाईटही वागले तुझ्यासोबत. इट्स ओके मयुरी. निदान या कारणामुळे तरी आपल्याला नीट बोलता आलं. आणि मयुरी, तुला माहिती आहे का, हे सगळं जे मी करतोय ना, हे मी कुठल्या हिरोगिरी करायला किंवा तुला इम्प्रेस करायला नाही करत आहे. मी माझ्या गिल्टसाठी करतोय. कारण की श्रेयस सर माझ्यामुळेच वारंगकडे जॉईन झाले होते ना. अरे पण वारंग जे वागला त्यात तुझी काहीच चुकी नाहीये. मयुरी, तू माझ्याबद्दल इतक्या कॉन्फिडन्सनी बोलतेस, मला खरंच खूप चांगलं वाटतंय. अजून मला काय हवंय? तू माझ्याबद्दल कॉन्फिडंट आहेस, तितकंच खूप आहे माझ्यासाठी. बरं, आता मी तिथे जायला निघतो. ओके, तू पण तुझी काळजी घे. भेटू लवकरच. ऑल द बेस्ट प्रतीक. थँक्यू. आणि लवकर ये. बाय. ओ उज्ज्वला ताई, ओ उज्ज्वला ताई. हा बोला. मग तुम्ही तयार आहात ना? मग निघायचं का? खरं सांगा का, तुम्ही एकट्याच का नाही जात? इच्छा होत नाही हो. भजनाला कार्यक्रमाला जाऊन सुद्धा काय होणार आहे? हे बघा, वातावरणात थोडा बदल होईल आणि दुःख पण विसरायला होईल हो. हे बघा, तुमचं जर तिथे मन रमत नसेल ना, तर तुम्ही परत या. पण चला आता, चला. ठीक आहे. दिवाळीचं होमवर्क सबमिट केलंस का ग? काय म्हणाली टीचर? टीचर म्हणाल्या की माझे 3 सम रॉंग आलेत, पण त्या मला ओरडलेच नाही आणि सगळे एक्स्ट्रा प्रेमाने बोलत होते माझ्याशी. हो, चल लवकर बाळा. काय झालं आई? चल तू, चल चल लवकर चल. पण? अगं चल. माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. एवढे पैसे
केवढे पैसे! ओ माय गॉड, हे सगळे पैसे माझे आहेत. हे सगळे पैसे माझे आहेत. आता मी श्रीमंत होणार. श्रीमंत शिल्पी. बापरे, थोडे पैसे. आता हे सगळे पैसे मी माझ्याकडेच ठेवणार आहे. मग त्या गुंडांना देणार ना बहिणीला. माझ्याकडे असणार ते सगळे पैसे. सगळे माझे पैसे ते.